गारगोटी कचेरी हल्ला घडलेल्या सर्व ठिकाणी भेट देऊन त्या थरारक घटनांचा आढावा या व्हिडिओ मालिकेतून घेऊयात। आज हा पहिला भाग मुरगुडच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित। सर्वांना माहीत आहे की 13/12/1942 ची जी क्रांती घटना गारगोटीमध्ये घडली होती, त्या घटनेची बीज मूळ ज्या ठिकाणी घडली म्हणजे तुकाराम भारमल यांचा क्रांती संग्राम ज्या ठिकाणाहून सुरू झाला ते जे ठिकाण आहे ती म्हणजे ह्या ठिकाणी ब्रिटिशांची रेसिडेन्शियल इमारत होती आणि या ठिकाणी रिक्रुटमेंट चालू होते। रिक्रुटमेंटच्या वेळेला ह्याच पाठीमागे बघू शकता या हॉलमध्ये जबरदस्तीने तरुणांना भरती करून घेतलं जायचं आणि दुसऱ्या महायुद्धासाठी त्या ठिकाणी पाठवलं जायचं। अत्यंत जुलूम जबरदस्तीने त्यांच्यावर सगळी बंधनं लादून या ठिकाणी त्यांच्यावरती बळजबरी करून ह्यांना या ठिकाणी आणण्यात आलं। आणि आणलेल्या ठिकाणानंतर काय करायचं, या मुलांना सोडवायचं कसं ही चिंता चालू असताना तुकाराम भारमल यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह खिशामध्ये दगडगोटे घेतले आणि सरळ ते आतमध्ये या ठिकाणी या कार्यालयामध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या तरुणांना सोडवलं। आणि ह्या घटनेमुळे त्यांच्यावरती विविध वॉर्ड निघाल्यानंतर ते पुढे वाघोबाचा मठ या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी क्रांतिकारकांची भेट झाली आणि तिथून पुढे ह्या स्वातंत्र्याच्या या कार्यासाठी ते पुढे आले आणि त्यांचा या ठिकाणी हुतात्म्य पत्करला। आपण आता सध्या उभे आहोत मुरगुडच्या ऐतिहासिक हुतात्मा तुकाराम चौक येथे। माझ्या पाठीमागे बोर्ड आहे, त्या ठिकाणी हुतात्मा तुकाराम भारमल यांची प्रतिमा त्याच्यावरती तुम्हाला दिसते। बघायला गेलं तर मुरगुड शहरामध्ये 39 स्वातंत्र्य सैनिकांची नोंद आहे, तर काही अज्ञात स्वातंत्र्य सैनिक आहेत। स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा लाभलेलं सगळ्यात मोठं गाव म्हणून मुरगुडकडे पाहिलं जायचं। त्या काळात सुद्धा मुरगुडचे एक स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी हुतात्म्य पत्करलं। तर क्रांतीवीर ईश्वरा गोधडे असतील, लक्ष्मण मेंढके असतील, हामो जोशी असतील, सखाराम बोरगावे असतील, तर पोद्दार बंधू, त्या पोद्दार बंधूचाच मी वारस या ठिकाणी आहे। या तिन्ही भावांनी आपलं संपूर्ण घरदार त्यांचं या स्वतंत्र लढ्यामध्ये पूर्णपणे होतं। त्यांची बहीण असेल, ते स्वतः 3 भाऊ असतील। लक्ष्मण दाजी मेंढक्यांचं बघायला गेलं तर धाडस इतकं मोठं होतं की रविवार पेठ या ठिकाणी असणार म्हणजे आता सध्या बिंदू सबजेल आपण त्याला म्हणतो, त्या ठिकाणच्या भिंतीवर उडी मारून त्यांनी त्या ठिकाणी पलायन केलं होतं। क्रांतीवीर ईश्वरा गोधडे यांनी पत्री सरकार सुद्धा या ठिकाणी प्रतिसरकार सुरू केलं होतं आणि ईश्वरा गोधड्यांचं जे अत्यंत उच्च विवशित असणारे ईश्वरा गोधडे हे तितकेच ताकदवान आणि धिप्पाड देशष्टीचे असणारे, ह्या लढ्यामधील एखाद्या सेनापतीप्रमाणे काम करणारे असे गोधडे यासारखे अनेक स्वतंत्र सैनिक मुरगुडला लाभले। त्यामध्ये चौगुले असतील, कुंभार असतील, शिरसेकर असतील, यानंतर शिंदे परीड ज्यांनी कूरचा पूल उडवायचा प्रयत्न केला त्यामध्ये सहभागी असणारे त्या ठिकाणी परीड असतील, धर्माधिकारी असतील, अनावकर असतील, ह्या सर्वांच्या सहभागानं हा मुरगुडचा स्वातंत्र्य लढा हा वाढत गेला आणि त्या ठिकाणी गारगोटी कचेरी हल्ल्यामध्ये महत्वाची भूमिका घेऊन मुरगुडनं आपल्या शहराचं नाव त्या ठिकाणी सार्थक केलं। स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरायचं आहे, इंग्रजांपासून लपून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर गुप्त बैठका किंवा गुप्त मोहिमा यांसाठीची आखणी करायची कुठं, यासाठी मुरगुड शहरावरून आणि चिमगाव गावावरून ह्या दूरवर असणाऱ्या राईमध्ये ह्या ठिकाणी बैठकही व्हायच्या। आता बघायला गेलं तर आधुनिकतेमुळे हे पूर्ण रूप बदललं असलं तरी पण आता ह्या संपूर्ण ठिकाणी वाघ्याबुवाचा मठ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध होतं आणि वाघ्याबुवाचे नावाचे थोर विभूती या ठिकाणी होऊन गेले। त्या मठामध्ये अत्यंत गर्द अशा राईमध्ये एकेकाळी वाघ असतील किंवा बिबट्या असतील अशा इंच पाण्याचा वावर असायचा आणि दिवसा देखील चिटपाखरू या ठिकाणी यायचं नाही। अशा या राईमध्ये करवीरिया स्वामी असतील, शंकरराव इंगळे असतील, परशुराम साळोखे असतील, मुरगुडमध्ये स्वातंत्र्य सैनिक असतील, ईश्वरा गोधडे, लक्ष्मण मेंढके, सखाराम बोरगावे यांसारख्या थोर स्वातंत्र्य सैनिकांची या ठिकाणी बैठक व्हायची, आखणी व्हायची की काय करायचं आहे। मगाशी सांगितलं की तुकाराम भारमल त्या ठिकाणी दगडफेक करून आपल्यावर त्याचा वॉरंट आहे, आपण जायचं कुठं, आसरा कुठे घ्यायचं म्हणून ते भटकत या ठिकाणी आले असताना गोधडे यांना ते मिळाले। त्यांना ते गोधडे यांनी त्यांना घेऊन पकडून स्वामींच्या समोर आणलं। स्वामींनी विचारले की तो कोण आहे, स्वामींनी सगळी माहिती घेतली। तुकाराम भारमल यांनी सर्व माहिती त्यांना सांगितल्यानंतर त्यांना ह्याविषयी माणसाची खात्री पटल्यानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण या मोहिमेला सहभागी करून घेतलं आणि ह्याच ठिकाणी मुरगुडमधील अनेक स्वतंत्र सैनिकांची आई असतील, बहीण असतील, या ठिकाणी त्यांना जेवण पुरवायला यायच्या। हे बैठकीचं ठिकाण, हे गुप्त ठिकाण। त्यानंतर मुरगुड येथील मंगलबोन असेल, बोबाडे यांची माडे असेल, गोपाळराव पाटणकर यांचा वाडा असेल,
आणि ह्यानंतर आता पोलिसांचा ससेमारा या ठिकाणी देखील पोलीस येऊ लागले. पोलिसांना या ठिकाणी माहिती कळल्यानंतर आता पुढचं बैठक कुठे घ्यायची, काय करायची आणि पुढचं ठिकाण कोणतं आहे यापर्यंत त्या ठिकाणी भेट देणार आहोत. जाणून घेऊ ते ठिकाण कुठलं आहे ज्या ठिकाणी पुढची बैठक आणि पुढच्या मोहिमा रंगल्या. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.